समीर, तिथेच थांब. निकू, निकू सॉरी, खरंच सॉरी. जे काय झालं त्याबद्दल खरंच सॉरी. मला वाटलं की तू तू रागवलीस माझ्यावर, तू कायमची दुरावलीस असं वाटलं ग मला. दीदी काही काय, मी इथे आले नाही याचा अर्थ असा नाही की मी दूर गेले तुझ्यापासून. काय? आणि तू का सॉरी म्हणतेस? तुझी काय चूक आहे यात? ही मुलगी इथे काय करते? मी तुला त्या दिवशी बचावलं होतं. ही मुलगी माझ्या घरात या चाळीत त्या समर्पिता किचन मध्ये मला दिसता कामा नये. मग ही काय करते इथे? आई अगं, काय अगं? काय अगं? नाही समीर, यावेळी नाही. प्रत्येक वेळी मी तुझं बोलणं ऐकून घेतलंय, माघार घेतली, पण आता नाही. तू जर माझा मुलगा असशील आणि माझ्या मान अपमानाची जरा जरी चाड असेल ना, तर या मुलीला समर्पिता किचन मध्ये तू कामावर ठेवणार नाहीस. शपथ आहे तुला माझी. अर्पिता मॅडम, आईने यावेळेला अगदी मला धर्मसंकटात टाकलं. मी तिची शपथ नाही मोडू शकत आणि मला माहिती आहे तुम्हालाही आवडणार नाही मी तिची शपथ मोडलेली. सॉरी, पण निकीला समर्पिता किचन मध्ये मी कामाला नाही ठेवू शकत. वा 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 निलांबरी, आज आपलं नाणं अगदी खणखणीत वाजतंय. वा समीर. काय गे निक्की, ऐकलं नाहीस समीर काय बोललं ते? हा, तुझ्या दीला भेटायला आली होतीस ना? झालं भेटून? चल निघ, निघ म्हटलं ना. निकी, एक मिनिट. आता का थांबवतोयस? 1-2 मिनिटात आलो मी. हे बघ, हे समर्पिता किचनचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. यावर अर्पिता मॅडमचं नाव आहे. म्हणजे मी किती म्हणत असलो की हे आमचं किचन आहे, आमचं किचन आहे, पण या किचनची अधिकृत मालकीण अर्पिता मॅडमच आहेत. त्यामुळे इथे कोणाला कामाला ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं, हा सर्वस्वी त्यांचा हक्क आहे. म्हणजे मी तुझी शपथ, त्याचा मान ठेवून मी निकीला सांगितलं की समर्पिता किचन मध्ये आता इथून पुढे तिला जागा नाही. पण माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये ना. निकीने इथे काम करायचं का नाही हे फक्त आणि फक्त अर्पिता मॅडमच ठरवू शकते. अर्पिता मॅडम, आता तुम्ही सांगा, निकीला कामावर ठेवायचं का नाही? अहो मी कसं, आई माहिती आहेत ना
चिडचिड करतील त्या. पण मग निकी आईंना तुम्हीच बरोबर सांभाळू शकता. तुम्हीच बोला ना काहीतरी. माझे हात बांधले गेलेत अर्पिता मॅडम, पण तुमचे मोकळेत. पहिल्यांदा अधिकाराचा वापर करा. हो म्हणून टाका. नक्की. समर्पिता किचनची मालकीण म्हणून मी निर्णय घेते की निकी पूर्वीसारखी समर्पिता किचनमध्ये काम करेल. पूर्वीसारखी समर्पिता किचनमध्ये काम करेल. वेल डन अर्पिता भाभी. वा अर्पिता वा, तू अगदी योग्य तो निर्णय घेतलास बघ. तो आपल्या मर्जीने वागतोय. एक आई म्हणून मला या घरात काही किंमत उरलेली नाहीये. चांगले चांगले पांग फेडले. करा काय पाहिजे ते काय. काय करू? समर्पिता किचनची मालकीण म्हणून मी निर्णय घेते की निकी पूर्वीसारखी समर्पिता किचनमध्ये काम करेल. काय कर? काय करू? काय करू? काय करतोय तू? शांत हो, शांत हो. आई फेकाफेकी करून काय होणार आहे? आपलंच नुकसान होणार आहे. शेवटी तिने रंग दाखवला. तिने तिचा खरा रंग दाखवला. माझ्या विरोधात गेली. माझ्या विरोधात गेली, ते पण तिच्या फालतू बहिणीसाठी. तिने दाखवून दिला अख्ख्या चाळीसमोर तिच्या लेखी माझी किंमत शून्य, शून्य, झिरो. आता या चाळकरांसमोर माझी किंमत काय राहिली? काही नाही ना. मी त्या अर्पिताला ना काय करू मी? आई आई हे बघ, आपलंच नाणं खोटं असल्यावर तू काय करणार आहेस? काय बोलतेस तू? तू शांत हो, तू शांत हो. ये इकडे. तू ये इकडे. शांत बस. बस कसे शांत हो मी? मी पाणी देते.